प्रत्येक गृहिणीला व सखीला उपयुक्त पडतील अशा या आपल्या नवरात्री स्पेशल 7 टिप्स आहेत. तर 1. नवरात्रीत उपवासासाठी साबुदाणा भिजवताना त्यात थोडं दूध घातलं तर तो छान मोकळा भिजतो. 2. उपवासाचं पिठलं करताना दही घातल्यास चव छान लागते आणि पचनासही ते सोपं होतं. 3 नंबरची टीप आहे, साबुदाणा वडे कुरकुरीत करण्यासाठी पिठात थोडं शेंगदाण्याचं कूट घालावं. नवरात्रीत शेंगदाणे तळताना त्यात थोडं मीठ घालावं म्हणजे ते जास्त चवदार लागतात. उपवासासाठी हे शेंगदाणे खूप छान लागतात. 5 नंबरची टीप आहे, फळं कापून ठेवल्यावर काळसर होऊ नयेत म्हणून त्यावर लिंबू रस थोडा शिंपडला तर ती काळी पडत नाहीत. साबुदाणा खिचडी मोकळी करायची असेल तर शिजवताना थोडं त्याच्यामध्ये साखर घालावी, त्याची चव पण छान लागते. उपवासातील भगर फुलून यावी म्हणून पिठात थोडं दही मळावं, भगर खायला चविष्ट लागते. 8 नंबरची टीप आहे, फळांची कोशिंबीर ताजी दिसावी म्हणून त्यात थोडं मध शिंपडावं. शेंगदाण्याचं कूट जास्त दिवस ताजं ठेवण्यासाठी डब्यात थोडं मीठ ठेवावं म्हणजे ते शेंगदाण्याचं कूट जरा जास्त दिवस टिकून राहते. उपवासाची थालीपीठ कुरकुरीत करण्यासाठी पिठात थोडं तिळाचं तेल घालावं. साबुदाणा लाडू सुगंधी व्हावेत म्हणून त्यात वेलची पूड घालावी, छान लागतात. उपवासातील भजी कुरकुरीत होण्यासाठी पिठात थोडं तांदळाचं पीठ मिश्रण करावं किंवा तुम्ही साबुदाण्याचं पीठही याच्यामध्ये घालू शकता. लोणी पटकन फुलण्यासाठी ते थंड पाण्यात फेटावं. फळं फ्रीजमध्ये ठेवताना त्याच्याजवळ एक सफरचंद ठेवावं म्हणजे ती जास्त ताजी राहतात. साबुदाणा उकडताना त्यात थोडं लिंबू रस घालावा म्हणजे हे दाणे पांढरे राहतात व साबुदाणा छान पांढरा शुभ्र दिसतो. उपवासातील दही वडे मऊसर राहावेत म्हणून वडे गरम दुधामध्ये भिजवावेत. साबुदाणा खीर लवकर शिजवण्यासाठी दुधाऐवजी पाणी घालून भिजवावं. फळांचा शेक छान फुलावा म्हणून त्यात थोडं मध वापरावं. सैंधव मीठ जास्त दिवस साठवण्यासाठी डब्यात कणिक ठेवावी. भगर शिजवताना त्यात थोडं दूध घातल्यास चव छान लागते. नवरात्रीत लोणचं बनवल्यावर ते जास्त टिकवण्यासाठी वर तेलाची पात ठेवावी म्हणजे लोणच्याच्या वरती तेल यायला पाहिजे एवढं असं तेल ठेवायला पाहिजे. उपवासातील सूप घट्ट व्हावं म्हणून त्यात थोडे शेंगदाणे कूट घालावं. साबुदाणा वडे तेल कमी शोषावेत म्हणून तेलात चिमूटभर मीठ घालावं. फळं धुतल्यानंतर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी ती कापडात गुंडाळून ठेवावीत. उपवासात उकडलेले बटाटे काळे होऊ नयेत म्हणून त्यात लिंबू रस टाकावा. साबुदाणा चिवडा खमंग होण्यासाठी तळताना त्यात हिंग घालावं. सैंधव मीठ यांच्या गुठळ्या होऊ नयेत म्हणून डब्यात थोडे तांदूळ ठेवावेत. तांदूळ हे ओलावा शोषून घेतात आणि मग सैंधव मीठ जे आहे त्याच्या गुठळ्या होत नाहीत. फळांचा सरबत सुगंधी व्हावा म्हणून त्यात वेलची पूड घालावी. साबुदाणा उपमा चवदार व्हावा म्हणून त्यात तळलेले काजू टाकावेत. उपवासातील पराठे मऊसर राहावेत म्हणून पिठात थोडंसं दूध घालून मळावे. फळं ताजी राहण्यासाठी ती प्लास्टिकऐवजी कागदी पिशवीत ठेवावीत. साबुदाणा पापड सूर्यप्रकाशात ठेवताना त्यावर कापड झाकल्यास ते लवकर सुकतात. उपवासातील खीर जास्त दिवस ताजी ठेवण्यासाठी त्यात वेलची आणि लवंग घालावी. साबुदाणा लाडू घट्ट व्हावेत म्हणून त्यात गरम दूध घालावं. फळं धुतल्यानंतर त्यांना नीट कोरडं करून ठेवल्यास ती जास्त दिवस ताजी राहतात. 36 नंबरची टीप आहे, उपवासातील भजी जास्त वेळ कुरकुरीत राहण्यासाठी त्यात थोडा रवा किंवा साबुदाण्याचं पीठ घालावं. साबुदाणा खिचडी खुसखुशीत व्हावी म्हणून शिजवताना हिंग वापरावं. भगरची खीर छान सुगंधी यावी म्हणून त्यात थोडं तूप घालावं.
39 नंबरची टीप आहे, उपवासातील वडे तेलात जास्त भिजू नयेत म्हणून तेल गरम झाल्यावर तळावेत, मगच वडे तळायला घ्यावेत. साबुदाणाचे मोती मोकळे राहावेत, म्हणजे साबुदाणा मोकळा राहावा म्हणून त्यात पाणी योग्य प्रमाणातच टाकावं, नाहीतर साबुदाणा खिचडी ही चिकट होते. 41 नंबरची टीप आहे, फळं कापल्यावर फ्रीजमध्ये ठेवताना काचेच्या डब्यात ठेवावी. उपवासातील लाडू मऊसर व्हावेत म्हणून त्यात थोडं तूप मिश्रण करावं. साबुदाणा खिचडी कडू होऊ नये म्हणून ती मंद आचेवर शिजवावी. फळांचा रस जास्त ताजातवाना यावा म्हणून तो काढून ताबडतोब प्यावा. जास्त वेळ रस काढून ठेवू नयेत, त्याच्यातील पौष्टिक घटक हे कमी होतात. 45 नंबरची टीप आहे, उपवासात दही आंबट होऊ नये म्हणून ते फ्रीजमध्ये ठेवावं. 46 साबुदाणा खीर छान घट्ट व्हावी म्हणून त्यात थोडा खवा घालावा, याने पण साबुदाण्याची खीर खूप छान चविष्ट तयार होते. 47 नंबरची टीप आहे, फळं सोलताना साल जास्त निघू नये म्हणून धारदार साल कटर वापरावं. उपवासातील थालीपीठ छान सुगंधी यावी म्हणून त्यात जिरा आणि हिंग घालावं, याने पण थालीपीठ खूप सुंदर लागतात. साबुदाणा खिचडी मोकळी आणि सुगंधी यावी म्हणून तुपात जिरे तडतडून घालावे. साबुदाणा लाडू जास्त टिकवण्यासाठी ते थंड जागी ठेवावेत, मग ते जास्त दिवस टिकतात. फळांची कोशिंबीर ताजी राहावी म्हणून थोडा त्याच्यावरती लिंबू रस शिंपडावा. 52 नंबरची टीप आहे, उपवासातील भजी कुरकुरीत व्हावीत म्हणून त्या पिठामध्ये रवा किंवा साबुदाण्याचं पीठ घालावं. साबुदाणा खिचडी मोकळी व्हावी म्हणून भिजवताना थोडी साखर टाकावी, याने पण साबुदाणा खिचडी मोकळी होते. फळांचा शेक हा सुगंधी व्हावा म्हणून त्यात थोडासा मध वापरावा. फळांचा ज्यूस किंवा शेक बनवत असाल तर त्याच्यामध्ये मध वापरावा. 55 नंबरची टीप आहे, उपवासासाठी थालीपीठ सॉफ्ट व्हावं, मऊ व्हावं म्हणून पिठामध्ये दूध घालून ते मळावं. फळं कापल्यावर काळसर होऊ नयेत म्हणून त्याच्यावरती लिंबू रस टाकावा. साबुदाणा पापड सूर्यप्रकाशात ठेवताना कापड झाकल्यास लवकर सुकतात. 58 नंबरची टीप आहे, उपवासातील खीर जास्त दिवस टिकावी म्हणून वेलची आणि लवंग घालावी. साबुदाणा लाडू घट्ट व्हावेत म्हणून त्यात गरम दूध घालावं. 60 नंबर, फळं धुतल्यानंतर नीट कोरडे करून ठेवावीत, त्याच्यामुळे ते जास्त दिवस टिकतात. 61 नंबरची टीप आहे, उपवासातील भजी कुरकुरीत राहावीत, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये रवा मिश्रण करावा. साबुदाणा खिचडी कडू होऊ नये म्हणून मंद आचेवर शिजवावी, म्हणजे मंद आचेवर तिथे छान परतवून घ्यायची आहे. 63 नंबर, भगरची खीर छान सुगंधी यावी म्हणून त्यात तूप घालावं. 64 नंबर, उपवासातील वडे तेलात जास्त भिजू नयेत म्हणून ती गरम तेलात तळावेत. गरम तेल असेल तरच ते पटकन तळून घ्यावेत. 65 नंबर, साबुदाणे मोती मोकळे राहावेत म्हणून त्यात पाणी योग्य प्रमाणात टाकावं. धन्यवाद.